हॅलो फ्रेंड्स, मी परिमल माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर लास्ट व्हिडिओ आपण पाहिला होता हॉस्पिटल बॅग आईसाठी. आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत बाळासाठीची हॉस्पिटल बॅग. तर चला सुरू करूया. तर बाळासाठी जे पॉईंट्स लागणार आहेत मी नोट डाऊन करून ठेवले, मी सांगते. फर्स्ट आहे स्वॅडल क्लोथ, म्हणजे बाळाला गुंडाळताना जो कपडा वापरतात तो म्हणजे स्वॅडल क्लोथ. तरी माझ्या बाळासाठी मी लव्ह लॅबचं 3 क्लोथचा सेट होता, 400 ते 500 रुपयांच्या दरम्यान काहीतरी मिळतो, तो मागवलेला. तुम्ही ऑनलाईन ऑप्शन चेक करू शकता. एकदम कॉटनसारखा मऊ कपडा असतो. जनरली हे कपडे व्हाईट आणि त्याच्यावरती प्रिंट वगैरे असे येतात. सेकंड आहे कॅप, सॉक्स आणि मिटन्स. कॅप केसांसाठी, मिटन्स हातासाठी, सॉक्स पायासाठी. नवीन न्यूबॉर्न बेबीला म्हणजे ऊब देण्याची गरज असते, सो त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. थर्ड पॉईंट आहे ड्रायशीट. ड्रायशीट म्हणजे काहीतरी एक असं मऊ मऊ एक बाजू असते त्याची आणि खालची बाजू जरा प्लास्टिक टाईप असते. तर म्हणजे बाळाने उशी केली तर आपले कपडे किंवा बेड बेडशीट घाण होत नाही. तर हे ऑनलाईन मिळतात, 2चा सेट असतो, 2 इनफ होतात, ते पण एक लागतं. त्याच्यानंतर नॅपकिन्स किंवा वॉशक्लोथ. वॉशक्लोथ त्याला ऑनलाईन जर सर्च करायचं असेल तर वॉशक्लोथ म्हणतात. असं साधारण रुमालाच्या साईजचे हे असतात. मी माझ्या बाळासाठी लव्ह लॅबचा 7 वॉशक्लोथचा सेट होता, तो मागवलेला होता. 200 रुपयांच्या आसपास हा येऊन जातो. त्याच्यानंतर आहे बेबी वाईप्स. म्हणजे बाळ नवीन बाळ खूपदा सुशी करतं, तर मग त्याचं ढुंगी वगैरे क्लीन करायला आपल्याला हे लागतं. तर स्टार्टिंगला मी मदर स्पर्शचं मागवलेलं, मला ऑफरमध्ये मिळालं होतं 3चं पॅक. पण मदर स्पर्शचं मला जरा कॉस्टली वाटलं आणि बाकी वाईप्सच्या कंपॅरिझन म्हणजे आधी तर त्याच्या आधी मी वाईप्स नव्हते यूज केलेले, पण मदर स्पर्श मला जरा जाड वाटलं आणि असं वाटलं की एवढ्या जाड वाईपची गरज नाही आहे. सो मग नंतर आता मी लव्ह लॅबवरती स्विच झाले आणि लव्ह लॅबच्या बऱ्याचशा ऑफर असतात. म्हणजे अराउंड 200 टू 250मध्ये 3 पॅकचा सेट आपल्याला मिळतो. सो ते मला एक बेस्ट वाटलं. त्याच्यानंतर आहे बोल आणि स्पून, एक वाटी आणि चमचा. तर इनिशियली डिलिव्हरी झाल्या कोणालाही दूध येत नाही. मला तर तिसऱ्या दिवशी जेव्हा माझी नॉर्मल डिलिव्हरी झालेली, तिसऱ्या दिवशी जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा बाळाचं पोट भरेल एवढं दूध यायला स्टार्ट झालं. पहिले 2 दिवस ती फॉर्म्युला फिडिंगवरती होती आणि हे नॉर्मल आहे, म्हणजे 2 ते 3 दिवस डिलिव्हरीनंतर दूध यायला लागतात. तरी पण लॅच करत राहायचं बाळाला, मग ते दूध येण्याची प्रोसेस लवकर व्हायला मदत होते. सो वाटी आणि चमचा एक सोबत ठेवायचा, जेणेकरून बाळाला फिडिंगसाठी मदत होईल. फॉर्म्युला पावडर कुठली यूज करायची काय ते डॉक्टर सांगतात. त्याच्यानंतर बाळासाठी कपडे आणि लंगोट. तर लंगोट आणि कपडे म्हटल्यावरती बटनचेच शक्यतो शर्ट वगैरे घ्यायचे, कारण की डोक्यातून एवढ्या लहान बाळाला कपडे नाही घालता येत. आणि बाळाचे जे पण कपडे आपण घेऊ ते थोडे दिवस आधी घेऊन स्वच्छ धुवून गरम पाण्यातून आणि डेटॉलमध्ये वगैरे वॉश करून वाळवून प्रेस वगैरे करून असं ठेवायचे. नवीन कपडे घेतल्या बाळाला घालायचे नाही, कारण की टॅग्स वगैरे असतात ते पण कट करून घ्यायचे. लहान बाळाची न्यूबॉर्न बेबीची स्किन खूपच नाजूक असते, सो त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो, टोचू शकतो. मग आपल्याला समजणार नाही बाळ का रडतंय म्हणून. सो ह्या प्रिकॉशन्स घ्यायच्या. त्याच्यानंतर आहे डायपर. तर डायपर आधी घेऊन बॅगमध्ये ठेवू शकता, नाही घेतलं तरी चालणार. मी बॅग पॅक करताना डायपर नव्हतं ठेवलेलं बॅगमध्ये, ऐनवेळी आणूया असं आमचं डिसाईड झालेलं. पण डॉक्टर म्हटलं हॉस्पिटलमध्ये की बाळाला डायपर यूज करू नका, आणि तेव्हा आम्ही तिला नॅपी वगैरेच यूज करत होतो. पण 10-15 दिवस फार त्रास झाला, म्हणजे दिवसभर पण जागं, रात्री पण जागं, झोप अशी नाही. मग तेव्हा ती एक 15-1 दिवसांची झाल्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की मिनिमम रात्री तरी आपण तिला डायपर यूज करूया, आणि त्याच्यानंतर मग ती पण चांगली झोपायला लागली, माझी पण चांगली झोपायला लागली. सो डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही असं करू शकता. आणि एक रॅश क्रीम सोबत असू द्यायची, म्हणजे डायपर रॅश वगैरे आली किंवा डायपर रॅश यायची वाट बघायचीच नाही. एव्हरी डायपर चेंज नंतर बाळाला डायपर रॅश क्रीम लावायची, थोड्या वेळ त्याला ओपन टाईम द्यायचा आणि मग दुसरं डायपर घालायचं, म्हणजे बाळाला रॅश होत नाही. आता माझ्या केसमध्ये माझ्या मुलीला डायपर यूज न करता पण तिला लंगोटची रॅश आली होती, कारण की लंगोट घालून मी तिला झोपून द्यायचे आणि ती सुशी करायची
आणि न्यूबॉर्न बेबीला खूप झोप असते. सो ती 1-1.5 तासाने उठल्यावर मग आम्ही तिचं लंगोट चेंज करणार. मग तेवढा वेळ ती ओल्यात झोपलेली असायची. मग त्यामुळे तिला रॅशेस आले होते. सो रॅश क्रीम मी आधी मागवून ठेवलेली होती. सो ती तेव्हा खूप बेनिफिशियल ठरली. इझी नॅपीची रॅश क्रीम मी तिच्यासाठी यूज करते आणि खूप चांगली क्रीम आहे ती. तुम्ही पण बघू शकता तुमच्या बाळासाठी. पुढचा पॉईंट आहे बेबी ब्लँकेट. परी सॉफ्ट जे बेबी ब्लँकेट असतात ते बाळासाठी घेऊ शकता. नॉर्मल साईज असते, एखाद्या वर्षापर्यंत होईल बाळ एवढं यूज होऊ शकते. आता हिच्या जन्माच्या वेळी मी मिशोवरून मागवलेली 200 रुपयांच्या आसपास मला मिळालेलं ते ब्लँकेट आणि आतापर्यंत मी तिला तेच यूज करते. म्हणजे आता उन्हाळा आहे म्हणून नाही, पण जनरली तिला तेच यूज करतोय आम्ही. तर चांगलं ब्लँकेट येते, तुम्ही बघू शकता ऑनलाईन. त्याच्यानंतर बेबी कॅरियर किंवा स्लीपिंग बॅग हा एक नवीन प्रकार आहे. म्हणजे मी तरी आत्ताच बघितला आहे. असं एक चौकोनी गादीसारखं असतं आणि त्याला असं लांब असतं आणि त्याला झिप पण असते. सो न्यूबॉर्न बेबीला पकडता आपल्याला येत नाही. सो ते नंतर असं कवर करून असं गाठोडं टाईप छोटंसं होऊन आपण त्याच्यात बाळा घेऊन फिरायला, डॉक्टरची अपॉइंटमेंट वगैरे असेल तिथे घेऊन जाऊ शकतो. तर मला माझ्यावर फुल कॉन्फिडन्स होता की माझं बाळ झाल्या मला काही तिला व्यवस्थित घेता येणार नाही आहे. कारण याच्या आधी कोणाचंच एवढं छोटं बाळ घेतलेलं नव्हतं. सो त्यासाठी मी हे आधीच मागून ठेवलं होतं आणि मला, माझ्या नवऱ्याला, आम्हाला सगळ्यांना बाळाला कुठे पण घेऊन जायचं असल्यावरती त्या बॅगचा खूप हेल्प झाला. आणि अजून एक की आपण बाय कार पण कुठे ट्रॅव्हल करणार असू तर जोपर्यंत बाळ मान धरत नाही तोपर्यंत ते एक सोबत असूच द्यायचं. त्याच्यावरती बाळाला ठेवायचं आणि मग खालून आपला हात, म्हणजे मानेला वगैरे धक्के बसत नाही. सो त्यासाठी पण ही यूज होतं. बाळासाठी पण होमकमिंग ड्रेस आपल्याला लागणार आहे. आई छान दिसायला हवी, बाळ पण छान दिसायला हवं. फोटो सेशन वगैरेमध्ये छान येणार मग सगळं. आणि मेमरीज असतात ह्या लाईफ टाईमच्या. त्याच्यानंतर लागणारे बेबी टॉवेल. तर याच्यामध्ये 2 प्रकार मी पाहिलेत. माझ्याकडे दोन्ही प्रकार, एक नॉर्मल टॉवेल जसा आपला असतो तसा एक मिळतो आणि एक हुडेड टॉवेल मिळतो, डोक्यातून घालतात ते. जे डोक्यातून घालतात ते बाळाला अंघोळ वगैरे घातल्यावरती झोपायला म्हणून हेल्प होते. तर हे दोन्ही प्रकार त्यामध्ये मिळतात. त्याच्यानंतर आहे बेबी नेल कटर. तर माझ्याकडे जो मी अस्मीसाठी सेट मागवला होता तो हा आहे. लव्ह लॅबचंच आहे, तुम्ही बघू शकता. बेबी नेल ग्लूमिंग सेट. त्याच्यामध्ये ही एक सीझर आहे, नेल कटर आहे, हे एक शार्प एजेसना शेप द्यायला आणि हे नखातली घाण वगैरे कलेक्ट करण्यासाठी असतं. तर याच्यातनं मी स्टार्टिंग टू एंड तिच्या, म्हणजे आत्तापर्यंत तिच्यासाठी ही सीझरनीच मी तिचे नखं काढते आणि याने शार्प एजेस मला वाटले तर मी ते हे करते. सो हे हे एक मला खूप युजफुल वाटतं याच्यातलं आणि हे तर मीच यूज करते नेल कटर. कारण की नेल कटर तिच्यासाठी यूज करायला मला जरा भीती वाटते. स्किन वगैरे येईल की काय, सीझरने मला तिची नखं काढायला इझी वाटतं. सो फक्त सीझर मिळते की नाही मला माहीत नाही. फक्त सीझर मिळत असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता किंवा मग पूर्ण किट घेऊन तुम्ही जसं तुम्हाला तुमच्या बाळाला कुठल्या टाईपने नखं काढायला कम्फर्टेबल वाटतं ते तुम्ही बघू शकता. लास्ट पॉईंट आहे बेबी सोप, शॅम्पू आणि मसाज ऑइल. तर हा जो पॉईंट आहे हे मी हॉस्पिटल बॅग पॅक करताना बॅगमध्ये ठेवलेलं नव्हतं. कारण की डॉक्टर जे आहेत ते बेबीला बघून बेबी वाईट सांगतात की ह्या याची स्किन सेन्सिटिव्ह आहे, याची ऑइली आहे, मग हे यूज करा म्हणून. सो आणि असं पण 4-5 दिवस बाळाला किंवा मे बी 10-15 दिवस पण बाळाला अंघोळ घालत नाहीत. बाळावरती डिपेंड करतं. सो जे डॉक्टर असतात ते बाळाला सांगतात. त्यांनी आम्हाला सिबामेडचे प्रोडक्ट यूज करायला सांगितलेले. सो आतापर्यंत तिच्या जन्मापासून आतापर्यंत मी तिला सिबामेडचेच प्रोडक्ट यूज करते. पण डॉक्टरनी सांगितल्यानंतर मी ते प्रोडक्ट घेतले आणि मॉइश्चरायझर फक्त मी ऑटोग्लासचं यूज करते. मॉइश्चरायझर पण मी आधी सिबामेडचंच यूज करत होते. पण विंटरमध्ये ते मला जरा ड्राय वाटायला लागली तिची स्किन. मग मी ऑटोग्लावर स्विच केलं आणि ते मला युजफुल वाटलं. आणि मसाज ऑइल तर त्या डॉक्टरने तिच्यासाठी किडबीचं मसाज ऑइल दिलं होतं, पण ते तिला सूट नव्हतं होत. मग त्याच्यानंतर आम्ही तिला आता नॉर्मल आपलं कोकोनट ऑइलनीच मसाज करतोय. सो ही होती बाळासाठीची हॉस्पिटल बॅगची लिस्ट. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी स्टे ट्यून. थँक्यू.